नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हा व्हिडिओ आता विजयादशमीच्या दिवशी अपलोड होणार आहे, म्हणजे उद्या अपलोड होणार आहे. मित्रांनो, मी आता इकडे डॉक्टरकडे थांबलो आहे. तर आपलं त्रिशूला डॉक्टरकडे दाखवायचं आहे. मित्रांनो, तिच्या पायाला जरा ते पिंपल्स वगैरे आलं आहे ना, तर त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं आहे. म्हणजे मी तर थांबलो जे डॉक्टरकडे थांबलो. तुम्हाला डॉक्टरचं बॅनर दाखवते बघा. डॉक्टरकडे थांबलो जे मित्रांनो इथं. आता गायत्रीला फोन केला आहे, गायत्री पण येते आता, जे रस्त्याने येते आता. हे बघा मित्रांनो, म्हणजे पाऊस वगैरे चालू आहे इकडं. परत म्हणजे किती 7 वाजले येते मित्रांनो. आता ते बघा गायत्री समोर नाही येते. मी त्यांना घ्यायला जातच होतो, तोपर्यंत समोर दिसून गेले ते छत्री घेऊन येतात बघा. जोरदार पाऊस चालू आहे म्हणजे मित्रांनो. दुपारी पण होता थोडाफार पाऊस, पण रात्री पण आता बघा ना जोरदार पाऊस चालू झाला. नंतर डॉक्टरने औषधी लिहून दिला. ते इथं मेडिकलमध्ये आलेलो मित्रांनो. तर औषध वगैरे घेतलेत आता. तर आता परत डॉक्टरला दाखवण्यासाठी जायला लागेल मित्रांनो तिथं. चला तर ते डॉक्टरला औषधी दाखवून देऊ आपण. म्हणजे कुठल्या टायमाला कुठलं औषध द्यायचं काही नाही ते सगळं विचारायला लागतं. परत मी डॉक्टरकडे आलो तोपर्यंत तिच्या मम्मीचा फोन आला होता, म्हणजे माझ्या सासूचा. तर ते गायत्री फोनवरती बोलते, त्रिशू बोले मला पाणीपुरी खायला जायचं आहे. म्हणलं ठीक आहे चला जाऊया परत पाणीपुरी खायला म्हटलं. आता पावसातच पाणीपुरी खायला जायला लागलं परत, कारण एवढा पाऊस चालू आहे ती ऐकतच नव्हती. आलो मित्रांनो, पाणीपुरी वगैरे खाल्ली. मग परत गायत्रीला म्हटलं चला आता किराणा वगैरे पण भरूया म्हटलं. गुरुवारचं कसं दुकान बंद असतं किराण्याचं. आम्ही किराणा भरायला गेलो मित्रांनो. तिथं किराण्याच्या दुकानात गेलो. गायत्रीला म्हटलं असं कर तू थांब थांब म्हटलं तू बाहेर, मी जाऊन येतो म्हटलं, किराणा भरतो आधी. कसं ती लिस्टच पूर्ण काढली होती. त्यांना काय फक्त सांगायचं असतं काय काय घ्यायचं आहे काय काय नाही. म्हणजे आपलं नेहमीचं सामान इथंच घेतो मित्रांनो आम्ही. तर चला मी त्यांना किराणा वगैरे सांगतो. आता तुम्ही बघा पाऊस वगैरे बघून घ्या आधी. ती त्रिशू पण एवढी मस्ती करते ना, त्या किराण्याच्या दुकानामध्ये सुद्धा शांत बसत नाही. ती एवढी आगाऊपणा करते ना प्रमाणच्या बाहेर. तेव्हा तांदूळसोबत खेळायला लागली ती कार्टून. चला मित्रांनो, आता मी ते किराणा वगैरे घेतला. परत ते गायत्रीला बोललो म्हटलं तुम्ही जा पुढे, मी चिकन वगैरे घेऊन येतो म्हटलं. आणि त्रिशूला रस वगैरे प्यायचा होता. तर ते बघा तिला रस प्यायला घेऊन आलो. गायत्री ते गेलेत पुढे, आता आम्ही रस पितोय. जातो आता घरी जातो. आता गायत्रीचा फोन आला येताना भाजीपाला घेऊन या म्हणे. म्हटलं ठीक आहे भाजीपाला घेऊन येतो. तू तर पुढे गेलीस म्हटलं, या आलो म्हटलं मी. चला मित्रांनो, आलो तर आता आपण घरी ते सगळं सामान वगैरे सगळं घेऊन आलो. ते बघा अजून ते फुलं बिलं ते पण घेऊन आलो. उद्या दसरा आहे मित्रांनो, तेव्हा ते फुलं पण घेऊन आलो. आणि मित्रांनो, तर उद्या दसरा आहे तर फुलं एवढी महाग, म्हणजे विचार करा. ते तुम्हाला हे 2 पिशव्या दिसत आहेत ना, हे 200 रुपयाचे फुलं आहेत मित्रांनो. म्हणजे 100 रुपयाचे पाव किलो आहेत. आज मी अर्धा किलो घेऊन आलो मित्रांनो. तेव्हा ते गायत्री तिथं भांडी वगैरे घासते होती. ते आपला ना आता चिकन पण घेऊन आलो. हे गायत्री हे बघा, हे चिकन पण घेऊन आलो मित्रांनो. आता ते चिकन बनवणार आहे. हां, रोज स्कूलला जाते तू? तेच मित्रांनो, आज पाऊस पण एवढा होता ना, आज खूपच थकायला झालं मित्रांनो. हां, रोज आंघोळ करून जाते तू? स्कूलला जातेस? ते बघा रोज स्कूलला जाते ती. आणि जेव्हा स्कूलला जाण्याचा टाइम येईल तेव्हा जाणार नाही. आणि ABCD लिहिते. हां, हे बघा मित्रांनो, ते किराणा कसं आहे उद्या त्यांचं दुकान बंद राहणार आहे. तर हे बघा मी तेलचे पाऊस काय तांदूळ ते पण घेऊन आलो मित्रांनो. हो काय लागलं तुला? तर आपण मार्केटमध्ये काय पिलं त्रिशू? रस पिला ना? रस पिला मित्रांनो. चल गायत्री बनव, चिकन बनव मस्त. पुलाव बनवशील ना? काहीच नाही बनवणार, उपाशी ठेवशील. तेव्हा मित्रांनो गायत्रीला राग आला आहे, कारण की पावसामध्ये भिजवा. राग येतोय तुला पण? तेव्हा त्रिशूला पण राग येतोय, गायत्रीला पण राग येतोय. चल पुलाव बनव गायत्री, मी ते काय अजून कोथंबीर वगैरे बाकी ते घेऊन येतो. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओला. ही त्रिशू पण नुसती म्हणजे पप्पा पप्पा करते. ती गायत्रीला पण तिकडे राग आला आहे. तिला ते डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो, ते डॉक्टरकडे दाखवलं वगैरे तिला. तर आता आलो मित्रांनो घरी. चला मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.